तर मंडळी, संडेचा मस्त क्लासिक मूड आहे आणि बाहेर छान असा धुवाधार पाऊस पडतोय आणि अशा या पावसात काही प्लॅन न झाला तरच नव्हे. नमस्कार मंडळी, आज 30 जून आहे आणि मस्तपैकी सकाळपासून पाऊस चालू आहे आणि तुम्हाला सुद्धा रिमझिम पावसाच्या हार्दिक शुभेच्छा. रविवारची सकाळ सुद्धा कशी बिझी असते. सकाळ तुम्ही पाहिलीच, मी दाखवली तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं आता आम्ही आवरलेलं आहे. मस्त मनासोक्त नाश्ता झालाय, दुपारचं जेवणही झालंय आणि 4-4:30च्या दरम्यान आम्ही घरातून निघालेलो आहोत. आणि ते कशासाठी हे तुम्हाला मी त्या फील्डवर गेल्यावरच सांगणार आहे. ते एक सरप्राईज आहे तुम्हाला. आणि आता हे पावसाळ्यात म्हणजे जायचं कुठे, तर जवळपास जायचं तरी नेमकं कुठे जायचं. आणि आपल्या जवळपासच अशी ठिकाणं असतात ना, तिथे फेरफटका मारल्यावरनं आपल्याला खूप मजा येऊ शकते. या पावसाळी वातावरणाचा आनंद घेता येतो आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद शोधायला शिकलं पाहिजे. फार काही मोठ्या अगदी लॉंग टूरवर किंवा लॉंग ड्राईव्हवर जायची गरज नसते. आसपासच्याच ठिकाणी आपल्याला मनसोक्त आनंद मिळू शकतो आणि तो कशातून मिळवायचा आपण, ते आता आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. चला, आता आपली आजची जर्नी चालू झालेली आहे. कपिल महाशय आलेले आहेत. हाय करा. हाय. लेट्स गो. गीत गाता चल साथी, गुनगुनाता चल ओ साथी, गीत गाता चल. तर मंडळी, अशा या धुंद पावसाळी वातावरणात आम्ही बाहेर पडलेलो आहोत मस्तपैकी फेरफटका मारायला. असंही आम्हाला फिरायला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात जर पावसाळी वातावरण असेल तर उत्साह आणखीनच दुणावतो. पहा ना, सृष्टीने कसा हलक्या हिरव्या पोपटी रंगाचा शालू परिधान केलाय तो. तांबड्या मातीने पहा ना, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला कसा मातकट रंग दिलाय तो. आपल्या आसपास सभोवती खूप सारे चहाचे कुंड असल्याचा भास होतो आपल्याला. कल्याण पूर्वच्या हद्दीच्या जवळ असणारा हा श्री मलंगड धुक्यामध्ये किती धुरकट झालाय पहा. समोरचे घर आहे बघ. अरे हो, एकदम टॉपवर आहे घर. असं घर बांधायचं आपण स्मिता. बस मध्ये सोडायला खाली यायला लागेल. श्री मलंगड रोडच्या दुतर्फा सगळी गावठाणच आहेत छोटी छोटी. हा रस्ता फारसा वर्दळीचा नाहीये, त्यामुळेच की काय इथे निसर्ग हातचं राखून आहे म्हणायला हरकत नाही. आम्ही दरवर्षी येतो इथे. या डोंगर उतारांवर, या माळ रानांवर खूप भटकायला छान वाटतं. वर्षभर आटलेले परंतु पहिल्या पावसाने पुनरुज्जीवित झालेले छोटे छोटे ओढे, झरे या दरम्यान प्रवाही होतात. इकडच्या ग्रामीण भागामुळे कल्याणचं गाव पण टिकून आहे. इथला बराचसा भाग अंबरनाथ नगर परिषदेमध्ये मोडत असला तरी कल्याण शहर या भागाला जास्त जवळ आहे. आता पहा, आपण श्रीमलंगडच्या हद्दीत आलेलो आहोत आणि समोर उभा ठाकलाय तो श्रीमलंगड आणि त्याच्या आसपासचं हे संपूर्ण जंगल आहे. आणि आता एक खुशखबर आहे का श्रीमलंगडवर जाण्यासाठी इथे रोपवे सुद्धा तयार झालेला आहे. नव्याने उदयास आलेले हे निर्झरास पहा. अजूनही यांना पुरेसं उधाण आलेलं नाही. सुरुवातीच्याच पावसाने त्यांची बाल्यावस्था चालू आहे असे म्हणायला हरकत नाही. दुरूनच आपल्याला हा रोपवेचा मार्ग दिसतोय पहा. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची बरीचशी पायपीट कमी होणार आहे. तर असा हा गर्द हिरव्या राईने नटलेला श्रीमलंगडचा डोंगर आणि आजूबाजूला वेगवेगळ्या झुडपांनी आणि वेलींनी तयार झालेला हा ग्रीन वेल्वेट तर पहा, किती सुंदर दिसतंय नाही. वरवरून स्थिर आणि शांत दिसणाऱ्या हिरव्या गालिचांखालून खळखळ वाहणारे झरे सुद्धा आहेत. याचा स्पष्ट आवाज तुम्ही ऐकू शकत असाल. आज संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे इथे, नाहीतर ऑड डेच्या दिवशी आलं ना तर एवढी गर्दी नसते. एखाद दुसरे पर्यटक असतात इथे. गेल्याच आठवड्यात आम्ही येऊन गेलो इथे. ऑड डे होता त्या दिवशी आणि एवढी गर्दी सुद्धा नव्हती. धुंद वातावरण होतं अगदी. काय मग येतोय ना फील अगदी तसा. काय डोंगर, काय झाडं, एकदम ओके मध्ये. कल्याण परिसराची ही बाजू कधी तुम्ही पाहिली आहे आणि नसेल पाहिली तर तुम्ही जरूर पहा.
आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ बरं का मंडळी. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले मेघ प्रीतीचे. हा गार गार वारा हा कोवळा शहारा स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले. मंडळी, तर मी मघाशी तुम्हाला म्हटलं होतं गाडीमध्ये का आम्ही आज कुठल्या उद्देशाने घराबाहेर पडलो ते तुम्हाला मी तिथे फील्डवर गेल्यावरच सांगेन. तर ते सांगण्याची वेळ आता आलेली आहे. हे बघा, संपूर्ण वर्षभर आम्ही ह्या बिया साठवलेल्या होत्या. याच्यामध्ये चिकूच्या बिया आहेत, सीताफळाच्या बिया आहेत आणि या पेपरमध्ये आहेत ना या खजुराच्या बिया आहेत. या मी साठवून ठेवलेल्या आहेत. तर आता मस्तपैकी पावसाळी वातावरण आहे, तर माझं असं मत होतं का जिथे जमेल, जिथे आपल्याला शक्य होईल तिथे आपण या बिया टाकूया आणि किंवा पेरूया म्हणूया आपण. आणि काय होईल, आपण 100 जर बिया पेरल्या किंवा बिया टाकल्या तर या पावसाळी मस्त वातावरणात निदान त्यातल्या 50 तरी जीव धरतील आणि 50 निदान 25 तरी पुढच्या 5 किंवा 10 वर्षात खूप मोठ्या होतील आणि कोणतरी, मी नाही खाऊ शकणार पण कोणतरी त्याची फळं चाखेल, कोणाला तरी त्याची सावली मिळेल. या उद्देशाने आम्ही हे काम करतोय. आणि हे काम करण्यासाठी कोणाला म्हणजे स्वतःची अशी प्रॉपर्टी असणं आवश्यक नाहीये. आपण पावसाळी वातावरण कुठेही या बिया पेरू शकतो आणि निसर्गाची जर त्याला साथ लाभली तर त्यांचे मस्त वृक्ष तयार होतील आपल्याला. जवळजवळ वर्षभरापासून आम्ही खाल्लेल्या फळांच्या बिया मी साठवत होते. त्यांना कीड लागू नये म्हणून एका छोट्याशा प्लास्टिकच्या बरणीमध्ये हळदीची डस्ट करून मी त्यामध्ये टाकली होती, जेणेकरून त्याला कीड लागू नये. आणि आता वेळ आली आहे त्यांचं बीजारोपण करण्याची. सीताफळ, या सीताफळाच्या बिया अशा प्रकारे कुठेही आपण डोंगर उतारावर म्हणा किंवा मोकळ्या माळरानामध्ये आपल्या जवळच्या बिया आपण रोवू शकतो किंवा पेरू शकतो. चिकूच्या बियात मी 2-2 यासाठी टाकते, इन केस समजा एक बीनी नाहीच जोम धरला तर दुसरी तरी रुजेल या उद्देशाने. आणि माती दाबायची नाही आपल्याला, हलकं हलकं फक्त लोटून ठेवायचे. तर खजूर हे अतिशय उष्ण वातावरणात वाढणारं झाड आहे. तरी सुद्धा आपल्याकडचं वातावरण सुद्धा तितकंसं थंड नाही आणि खूप सारं उष्ण सुद्धा नाही. आपल्या इथे सुद्धा खजुराची झाडं झालेली मी पाहिलेली आहेत, म्हणून मी खजुराच्या बियांना सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. या बिया रोवण्यासाठी ना छोटे छोटे खड्डे खणावे लागत होते आम्हाला आणि आळीपाळीने आम्ही तिघही ते करत होतो. आता कपिल करतोय बघा. चिंचोके आहेत हे. आता मी रोवते. तुम्हाला माहीतच असेल, चिंचोके म्हणजे चिंचेच्या बिया, त्या आता पटकन रुजतात. त्यामुळे अशी झाडं लावावी जी पावसाळ्यात लवकर रुजतील. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी राजे महाराजे मोत्यांची उधळण करायचे मुक्त हस्ताने. तशी आता मी मुक्त हस्ताने या बियांची उधळण करते. या झाडांच्या बिया सुद्धा हिऱ्या मोत्यांपेक्षा काही कमी महत्वाच्या नाही आहेत. आपल्या भावी पिढीच्या आनंदाचं बीज आहे हे. बघा, आम्ही जिथे झाडं लावत होतो ना तिथे एक काटेरी झुडूप होतं आणि त्या झुडपातली ही जी एक काटेरी फांदी माझ्या ह्याच्यामध्ये ओढणीमध्ये रुतली होती. माझ्या लक्षातही आलं नव्हतं. आता जर मी बसली असती तर मला बऱ्यापैकी टोचली असती. याच्यावरून मला एक गाणं आठवतंय. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे काटा रुते कोणाला. अशा प्रकारे आमचं आज वृक्षारोपणाचा म्हणा किंवा छोटासा बी पेरण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता आम्ही घरी चाललोय आणि घरी जाताना सुद्धा इतके सुंदर सुंदर नजारे आहेत ना बाहेर.
छान अगदी. आणि आता आभाळ थोडं स्वच्छ झालंय, सूर्य पण दिसतोय आणि संध्याकाळची वेळ आहे. गुरं सुद्धा आपापल्या घरी जाण्याची वेळ झालेली आहे. आमच्या कल्याण ईस्टची हीच खासियत आहे, म्हणजे तुम्ही एकाच वेळी थोड्या थोड्या अंतराने शहर आणि गाव यांची मजा लुटू शकता. आता आम्ही आलेलो आहोत हा हजीमलंग रोडचा सगळा परिसर आहे आणि तो आमच्या घरापासून हार्डली गाडीने अर्ध्या या पाऊण तासाच्या अंतरावरचा असेल. त्यामुळे अगदीच आम्हाला खूप असं दूर जावं लागलं नाही. ही छोटीशी पावसाळी नदी आहे, बारमाही नदी नाही आहे ही. पावसाळ्यातच ही फक्त प्रवाही असते, तरी सुद्धा बऱ्यापैकी पाणी आहे याला. आमच्या जवळ ज्या बिया आहेत ना त्या आम्ही एकाच वेळी एकाच ठिकाणी नाही टाकणार आहोत. आता पावसाळ्यात आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत ना, उदाहरणार्थ जवळपास नेरळ आहे, माथेरान आहे, त्या ठिकाणी आम्ही थोडं असं आता ज्याप्रमाणे आम्ही बिया रोवल्या त्याप्रमाणे बिया टाकणार आहोत. आणि न जाणू आमच्या या छोट्याशा निसर्गाच्या मध्ये जे आम्ही हातभार लावले त्याच्या भविष्य काळात खूप छान रिझल्ट येतील आणि खूप छान अशी झाडं तिथे उगवली अशी. आता आमच्या गाडीत बघा मोर आलाय. अगदी हुबेहूब आवाज आहे ना. आता पहा कपिलचे पप्पा कसे पावसा पक्षाचा आवाज काढतात. हे बघा भाताची म्हणजे पेरणी झाली, बिया टाकून पाणी वगैरे साठवतात ना तसं झालेलं आहे. अजून लावणी नाही चालू झाली. आज आम्ही जवळपास 15 ठिकाणी बिया रोवल्यात आणि मुठभर बिया नुसत्या असा उधळल्यात. आता बघू त्यातनं जे जगतील ते जगतील. प्रयत्न तर आहे, सच्चा प्रयत्न आहे. काहीतरी वेगळं करणारी माणसं ही थोडीशी वेडी असतात. थोडासा वेडेपणा प्रत्येकात असायला पाहिजे, तेव्हाच आपल्या हातून काहीतरी वेगळं आणि छान घडेल. मला सुद्धा अशी आशा आहे की आम्ही आज ज्या बिया लावल्यात भविष्यात त्यातून छान असं रान उगवेल, हिरवळ वाढेल. हो कल्याणकर कपिल, काय मग आज कसं वाटलं आपला बियांचं ज्या आपण बिया लावल्या, मजा आली का? काय शिकलास यातून? पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं ना तुला? भविष्यात तू पण करशील ना? उद्या जेव्हा तुझी मुलं होतील तेव्हा सुद्धा हे काम करायचे, तेव्हा जास्त गरज असणार आहे ना? पावसाळा आहे आणि मक्याची पार्टी होणार नाही, आता होणार नाही. हे बघा वाव, काय सुंदर मका आहे बघा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आमची पावसाळी पिकनिक आणि ही मक्याची पार्टी? आशा करते या व्हिडिओ मागचा माझा उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तुम्हीही तुमच्या गावच्या डोंगर उतारांवर आणि माळरानांवर अशाच झाडांच्या वेगवेगळ्या बिया पेरा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळू द्या मला. नवीन व्हिडिओ येईपर्यंत मी तुमची रजा घेते आहे. माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाईम.